ही एकच्या खाली आहे तोपर्यंत गाडी पुढे जाऊच द्यायची नाही, म्हणजे गेअर टाकायचंच नाही गाडीला. एकच्या खाली किंवा एकच्या लेवलला आलं ना तरच गाडी पुढे न्यायची. त्याने आपली इंजिन लाईफ खूप वाढते. मग गाडी खूप टाइम अशी उभी असते, त्यामुळं तिला थोडासा टाइम लागतो पिकअप घ्यायला, सगळ्या गोष्टी करायला. त्यामुळे एक आरपीएमच्या खाली जर गाडी येते ना, इथे सॉरी जो काटा आहे ना, हा एक आरपीएमच्या खाली आला ना तरच गाडी पुढे न्यायची आपण. ते एक थोडा वेळ लागेल, मला वाटतं पाच पाच नाही 2-3 मिनिटं तरी लागतातच ते वेळेला. तुमच्या गाडीला कमी वेळ लागत असेल. माझी गाडी चालली आहे 1,22,000. कमी मॉडेल आहे 2011चा. तुम्ही विचार करू शकता किती चालली गाडी. आणि गाडीचं इंजिन एकदम स्मूथ, कसलाच प्रॉब्लेम नाही. मी रोज स्टार्ट करताना 5 मिनिटं गाणं थांबतो किंवा गाडी स्टार्ट करून मी बाहेर कुठेतरी जातो. पण गाडी एक जर पिमच्या खाली येस तोपर्यंत गाडी मी चालू करत नाही, म्हणजे पुढे घेऊन जात नाही. मी तुम्हाला दाखवतो आता, येईन थोडासा वेट करा. त्यांना लॉंग टाइम असं इंजिन स्मूथ ठेवायचं असेल किंवा इंजिन मध्ये कोणतीही गडबड नको आहे, त्यांनी हे तर केलंच पाहिजे. आता गाडी स्टार्ट करून 1 मिनिट 2 मिनिटं झालेत. आलं का? झूम करतो थोडस मी. बघा.